तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त स्वागत आहे. आणि पहिल्यांदाच माफी मागतोय की 2-3 दिवस मला काही प्रॉब्लेममुळे व्हिडिओ नाही टाकता आलं. तर आज आपण व्हिडिओ बनवत आणि तो पुढे चालू करूया. आता सध्या आपण भावाला जरा ड्रॉप करायला चाललोय, त्याला जराशी तो चाललाय की इंटरव्ह्यू साठी तिथं सोडोय, पाऊस येतोय म्हणून. त्यानंतर तर पुढे दिवसभर आपण धंदा करू. तुम्हाला व्हिडिओ दावतो आज. तुम्ही फक्त बघत राहा, मुंबईचा पाऊस बघत राहा, मुंबईचा रिक्षावाला बघत राहा आणि मुंबईमध्ये ट्रॉफिक वगैरे सगळं काय दावतं तुम्हाला. तुम्ही फक्त बघत राहा आणि शेअर करा, सपोर्ट करा, सगळे काय तुमच्यासाठी. आणि तुम्ही सपोर्ट केला तरच मला तर जरा बरं वाटेल बनवायला वगैरे, जरा जोश येईल. तर बघत राहा. चला, मग म्हणते अशी गाडी चालवायची, सगळे रिक्षावाले अशी चालवतात. एवढ्या हळू चालवल्यानंतर मुंबईमध्ये अरे नाही, काय काय रिक्षावाले अशी चालवतात. अरे ट्रॅफिक मध्ये चालवत असतील ना. तर मित्रांनो, आत्ताच भावाला आपण इथं सोडलेला आहे. तो जॉबला म्हणजे की ते 1 तारखेपासून जॉईंड आहे. पण त्याला सध्या आधी डॉक्युमेंट वगैरे सबमिट करायचं गेला. त्याला तर जॉबला सांगितलं डायरेक्ट. आता सोडलंय त्याला. कॉलेज करून तो पण जॉब करतोय. गरजेचं आहे, कारण की कामाची सवय लागणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लवकर मैदानामध्ये उतरवलं तर लंबे रेस का घोडा बनेगा हो. आता जर आपण आधीच जर अरे बाबू बाबू करत बसलो तर ते नाही. त्यांना दुनियादारी कळली पाहिजे. शिक्षण 50% इम्पॉर्टंट आहे, 50% दुनियादारी इम्पॉर्टंट आहे. ती त्यांना कळली पाहिजे. त्यासाठी लवकर त्यांना आपण जॉबला प्रत्येकाला, त्या लास्ट शेवट आहे 3 नंबर, त्याला पण 12वी झाले, 13-14वी झाली ना, म्हणजे सेकंड इयर नंतर लावायचं थोडं. आतापासून त्याला बघायला चालू करणार. पण तो डेली कॉलेज करतोय म्हणून जरा त्यासाठी थोडं म्हणते कर म्हटलं. तुझ्याकडे आता नशिबाने मोठे 2 भाव दिलेत, बोलले शिक म्हटलं आता तो. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, सध्या जराशी एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम म्हणजे कसा माहित आहे का, की आपले जराशे मित्र आहेत ज्यांना म्हणजे मराठी समजत नाही बऱ्यापैकी. तर त्यांचं म्हणणं होतं की मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचे. तर मला ते म्हणणं पटलं, पण असं काय वाईट नाही, कारण की सपोर्ट केला त्यांनी. जाऊन व्हिडिओ माझी बघितली तेव्हाच त्यांना कळलं ना की मी काय बोलतोय किंवा काय. तर म्हणजे बोलले की जरा आम्हाला पण समजलं पाहिजे. तर मी त्यांच्यासाठी म्हणलं की उन लोग के लिए मैं इतना ही बोलता हूँ की इसमें भी मैं थोडा थोडा हिंदी बोलूंगा. म्हणजे की मी ह्याच्यामध्ये पण त्यांच्यासाठी बोलतोय की मी थोडं थोडं हिंदी बोलेल. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्यासाठी दुसरा एक चॅनल नॉर्मलला खोलतो, त्याच्यावरती सपोर्ट करा तुम्ही पण, त्यांनी पण करा. दूसरा भी एक चैनल खोलूंगा मैं आपके लिए, जैसा कि समझना चाहिए वैसा. तो मुझे अच्छा लगा आपने रिस्पांस दिया. बट मेरे गांव के भी लोग के, थोड़ा बहुत मराठी लोग के, उनको सब वैसा तो सब जन को हिंदी समझता है. सबसे बड़ी बात कि मेरा थोड़ा कटा कटा हिंदी है, तो मेरे को भी लब से अलग बात आ गई, कुछ आ गई तो समझना चाहिए ना आगे वाले को. इसलिए मैं थोड़ा डर रहा हूँ. बट आपके आशीर्वाद से जल्दी वो भी चालू करूंगा. आणि आपल्या मराठी माणसांसाठी पण मी मराठीतच चालू ठेवतो हा चॅनल. आणि दुसरा पण चॅनल अजून बनवू, दुसऱ्या तुमच्या सपोर्टने, दुसऱ्या त्यांच्यासाठी पण आपण करू. कारण की मानव हा सगळ्यात मोठा देव आहे माझ्यासाठी. त्यासाठी देवासाठी मी काय पण करणार. तर ठीक आहे, चला पुढे बघत राहा तुम्ही. आता आपण थोडा बहुत धंदा करूया. गाडी 2-3 दिवस काढली नव्हती, तर चला. तर बघा, आता आपण चिरागनगरला, इथून पुढे आपण निघूया आता. म्हणजे चिरागनगरच्या पहिलेच आहे नारायणनगर कमानीला, तिथे आपण आता. हे बघा, हे डिमांड आहे आपल्या विद्यावरचा खूप मोठा आहे. इकडे विद्यावरून स्टेशनवरून गाड्या येते शेअरिंगचा. चौका वाढतात आहे सगळे. इथं ITI कॉलेज खूप मोठं आहे, दावेल तुम्हाला एखाद्या दिवशी सगळं काय. विद्यावरचं सगळ्यात मोठं विद्यावरला विद्यानगरी बोललं जातं. त्या पाहिजे तिथं तर ITI कॉलेज वगैरे जेवढं विद्यावरमध्ये तेवढे कुठेच नाही. म्हणून तर विद्यावरला विद्याचं माहेरघर म्हटलं जातं. विद्यानगरी आहे म्हणून तर त्याला विद्यावर म्हणतंय. कसं आहे, एक टाइम होता की इकडं ना हे डिमांड वगैरे तेव्हा काय नव्हतं, तेव्हा भीती वाटायची इकडं फिरायला नाईटला. आता काय 24 घंटा चालू रोड असतो. आता काय इथे जास्त पाठी नाही वाटत, आपण निघू येत ना, बघू दुसरीकडे आता काय.
लेट आलोय आज, लवकर पण नाही आलोय. बघा लागलं ट्रॉफिक. तिथून आलो कोयनूरला, कोयनूरवरून आलो शालिमारला घेऊन भाडं. शालिमारवरून आता चाललोय रिटर्न. तर इथं हलाव पूलवर तेवढं बेकार ट्रॉफिक लागलं ना, काय सांगू तुम्हाला. कसं आहे, तिकडून ट्रॉफिक आहे म्हणून इकडं आलो. आता इथं ट्रॉफिक आलो, काय सगळं बांधलेलं आहे. असा धंदा करायला. ट्रॉफिक काय सुखाचं आहे का? इथंच आहे, 10-15 मिनिटं निघून इथंच आहे. ते स्टँड एक लावून घ्यायचा गाडीला आपल्या इथं, असं की जेणेकरून तुम्हाला पण दिसेल, मी पण दिसेल. बघू उद्या लावूनच घेतो, कारण की हातात पकडून मला गाडी चालवता येत नाही. असं विषय हार्ड होऊन जातो. आता सेंजर स्कूलला आलोय भाडं घेऊन, रिटर्न भाडं आहे. तर मित्रांनो मध्ये काय आता व्हिडिओ काढता नाही आलं, कारण की गाडी चालवताना व्हिडिओ काढताच येत नाही मला. ते स्टँड नाही आणलं अजून, आपण ते पण घेऊया लवकरच. आता सध्या आलो इथं जराशी, म्हणजे शाळेचा टाईम होता ना बरोबर 12 ते 1 वाजेपर्यंत बरोबर. तर त्या हिशोबाने कसं की धंदा करत राहिलो, भाडी लागत गेली, नाही बोललो नाही, कारण शाळेच्या पोरांना नाही पण बोलता येत नाही, त्यांना लेट झालेलं असतं त्याच्यामध्ये. मग त्यामुळे जरा वेळ लागा, म्हणजे व्हिडिओ काढताच नाही आला. तर आता मस्तपैकी इथं विद्यालयातलाच आपलं ITI कॉलेज आहे, तिथं आलतो. तिथला जरा वडापाव चांगला लागतो, तर वडापाव खाल्ला एक, आणि आता चाय पिलो. चाय घेतला, तर चाय पितो. तसं चाय पिऊन नंतर निघायचं. जरा आता जमेल तर घरीच जातो डायरेक्ट, कारण की आपल्याला नंतर नाईटला कामाला जायचं आहे. तर होतं तेवढं घरी जावं. तुम्हाला इथे कारखाना दावतो, तो कारखाना आहे गणपतीचे, दाखवतो तुम्हाला, बघा तुम्ही थोडं. हा बघा कारखाना. ते दादाला विचारला, ते व्हिडिओ काढू शकतो का, परवानगी घेतली. तर मस्त मस्त गणपती एक नंबर आहेत. आता आत तर जाऊ शकत नाही, नंतर टाईम काढून नक्की जाऊ आपण. दादा मस्तपैकी काय बनवतोय बघा, चाललंय सगळं काय काम त्याची. बघू पर्सनली टाईम काढून आपण जाऊ. खूप मोठा आहे, विद्याविहारला आहे, सर्कललाच आहे. एक नंबर मूर्ती भेटतात तिथं तुम्हाला. गणपतीच्या मूर्त्यांचं एक कारखान्यांचं मी लावणार आहे. त्यानंतर स्टोअर जिथे लागले ते एक व्हिडिओ बनवायचे आपल्याला त्याच्यावर. तर आता आपण घरी आलोय मित्रांनो. तर आता कसं आहे, टाइम झाला आपला 2 वाजल्या. नाईट करून आलोय, परत नाईटला कामाला जायचं. तर आता आपण जरा आराम करू, झोपूया. जस्ट आता घरी आलो. व्हिडिओ जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलं व्हिडिओमध्ये, कारण गाडी चालवताना आपण स्टँड लाईन लावलं अजून गाडीला. तर थोडंसं ते सेटिंग केलं ना, तर तुम्हाला पूर्ण नजारा चांगल्यापैकी दावायला मी प्रयत्न लवकर लावायचा करतो. कसं काय सेटिंग करायचं काय समजत नाही मला ते एक. तर आपण बघू, जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी लवकर करतो. आणि आता चला आपण इथं शेवट करू व्हिडिओचा. तर बाय, भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आतापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद, आणि असंच बघत राहा पुढे. तर चला बाय.